एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आणि हार्दू पण. चला, आज आहे इंडिपेंडन्स डे. सो आम्ही आता आवरून चाललोय स्कूलमध्ये, है ना? चला पटापट 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 आवरूयात. तुम्हा पण सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे, है ना बाळा? मन हॅपी इंडिपेंडन्स डे. हा काहीतरी माझा विंडोचा सीन आहे, किती सुंदर दिसतं आज, एकदम ऊन. हॅपी इंडिपेंडन्स डे. हॅपी मी हा लाग म्हण हॅपी. आम्हाला पण तेल लावायचं असतं, है ना? तेलाशी खेळायचं असतं नुसतं. पाण्यासारखं स्थिर ठेव की ते डोकं. इथं ना सोसायटीमध्ये छान अशी इंडिपेंडन्स डेची सुद्धा गाणी लावली होती, ती ऐकत होतो. चला, आम्ही आलो आता स्कूलच्या ग्राउंडवरती आणि ही आहे छोटीशी मुलं, किती क्यूट दिसत आहेत आणि मला हे बघून खरंच माझ्या स्कूलची आठवण आली. Once again extend a very hearty welcome to each one of you. May the spirit of freedom. इथे फ्लॅग होस्टिंग चालू आहे. फ्लॅग होस्टिंग झाल्यावरती ही अशी मुलं छोटी छोटी गाणी म्हणत होते. बापरे, किती छोटे आवाज होते हे. We got freedom on the आणि हा परफॉर्मन्स त्या तुम्ही बघितलाच पाहिजे, न स्किप करता. खरंच बघा, खूप सुंदर झाला होता. हे तर बघून ना मला खरंच आठवण आली, कारण बघा ना, टीचर्स कुठे डान्स करतायत का आता मुलांना स्टेप्स आठवण्यासाठी. हेच माझ्या स्कूल डेजमध्ये चाललं होतं की टीचर्स अशा बाजूला थांबायच्या. हिमालय की चोटियों से हवाओं में घुला है जो वो जोश है गजब. Parents, let us give them encouragement. रंगों का त्योहार है, हर दिल में प्यार है, मिट्टी की खुशबू में अपना संसार है. तक पूर्व से पश्चिम एक सुर में गा रहे हैं.
respected Vice Principal Ma'am, काय खाताय काय आणलंय? 15 ऑगस्टची जिलेबी. गरम गरम आत्ताच तुमच्या काढलं. इकडे लहान असताना आणायची का ग जिलेबी? आम्ही आमच्या शाळेत तरी- खायचे, आम्हाला शाळेत द्यायचे. लहानपणी दर 15 ऑगस्टला आम्ही जिलेबी त्याला द्या. खायचो. दर 15 ऑगस्टला दे. मग ह्या जिलेबी आणल्यानंतर अशी जुन्या आठवणी म्हणजे लहानपणीच्या आठवणी एकदम ताज्या झाल्या. एकदम भेटली कुठे तुम्हाला जिलेबी? मी असंच येत होतो आत्ता घरी, तिथं मला गर्दी दिसली. म्हटलं 200% तिथं जिलेबी असणार आहे. एवढी सगळी गर्दी आहे. थांबून बघतो तर फुल तुफानी गर्दी. आणि तो ठीक आहे, तो म्हणजे परप्रांतीय होता, पण त्याला पण आज बिझनेस मिळाला एवढा. म्हणजे आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हे पण कसं गोड खाते, गोड आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून जिलेबी होते. जिलेबीचं वाटप व्हायचं शाळेमध्ये किंवा गोडाच्या ह्याच्यामध्ये, म्हणून त्याला मान आहे. आणि ही जिलेबी अशी पण खायला चांगली लागते आणि दुधातून खाल्ल्यानंतर अजून ते प्रोटीन भेटतं आपल्या शरीरासाठी. दुधातून मी नाही कधी खाल्ले. नाही, मी पण नाही कधी खाल्ली, पण मी असाच एक व्हिडिओ बघितला होता. त्यावेळेला दुधातून जिलेबी खाल्ल्यानंतर बरेचसेच काहीतरी म्हणजे आपल्या शरीराला काहीतरी प्रोटीन्स वगैरे काय 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 होतं. त्याचं आता मला एवढं ब्रीफली नाही माहिती, पण भेटतं. पण 15 ऑगस्टला जिलेबी खायला तो फीलच वेगळा आहे. ओके, काय खाते हात तू? एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. हॅलो, आत्ता वाजलेत 11:30 आणि मी दुपारनंतर ते जिलेबी खाल्ल्यानंतर आम्ही जेवलो. मला सकाळपासूनच अंगात थोडीशी कणकण होती, पण मी नाही का ट्रॅक करत होते की ठीक आहे होऊन जाईल म्हणून मी ट्रॅक केलं. पण दुपारनंतर काही सुधारायचं बंद झालं. म्हणजे मी झोपून घेतलं. मी आणि हार्दिक दोघांनी झोपून घेतलं. हार्दिकची झोपायची वेळ होतीच. त्याच्यानंतर आम्ही दोघेही झोपल्यानंतर लिटरली 6 वाजले आम्हाला उठायला. म्हणजे इतकी गाढ झोप लागली. औषध घेऊन झोपली होती मी. मग आम्ही जरा खाली फेरफटका मारून आल्यानंतर काहीच इच्छा नव्हती. आणि आत्ता मी एडिटिंगला बसले की नाही का अपलोड करून टाकूयात. एकदा अपलोड केलं की मग टेन्शन नसतं. रात्रीचं लवकर अपलोड होतं ॲक्च्युली, त्यामुळं म्हणलं एडिटिंग करून अपलोड करून टाकूयात. पण मला असं लक्षात आलं की मी एंड नाही घेतला आहे ब्लॉगचा. चला असो, असा होता माझा आजचा दिवस. पहिला स्वतंत्र दिन होता हार्दिकचा आणि त्याच्याबरोबर माझ्यासुद्धा आठवणींना उजाळा झाला आहे सगळा. खूप साऱ्या आठवणी आहेत खरं तर. आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे मी स्काउट गाईडला होते तेव्हा आमची रॅली आणि मग ते गावातून वगैरे रॅली निघायची. खूपच मला मिस केलं मी आज ते सगळं. आणि खूप छान होतं बालपण. म्हणजे कधीतरी ह्या गोष्टींना मी उजाळा देईल व्लॉगमधूनच. बघूयात. मला फारशा अशा काही आठवणी नाही आहेत माझ्या. म्हणजे युजली मला असं नेमून गोष्टी आठवतात, सगळ्याच आठवते ना असं नाही आहे. काय माहिती का, असं लोक म्हणतात की माझी ही गोष्ट होती, ती गोष्ट आठवते का, असं आठवते. पण माझं नाही आहे असं काही. मला नाही आठवते बऱ्याचशा गोष्टी. आय डोंट नो का. पण लोकांना 1-1, 2-2 वर्षाच्या पण गोष्टी आठवतात. म्हणजे ते 1-1, 2-2 वर्षाच्या असतानासुद्धाच्या गोष्टी आठवतात. पण मला नाही आठवत आहे एवढ्या लहानपणीच्या गोष्टी. हां, मी 5वी-6वी नंतर मी भरपूर काही गोष्टी मला आठवत आहेत, पण एवढ्या छोट्या असतानाचं नाही आठवत आहे. असो, प्रत्येकाची मेमरी असावी. आणि ना मी भाजी निवडत होते, ती सगळी आणलेली, कारण परत उद्या मला ऑफिसला जायचं. उद्या सुट्टी नाही आहे मला. आणि जवळपास त्याचे बाबा घेऊन हार्दिकला गेले आतमध्ये झोपायला. 10:30 वाजता गेले असते. गाणी बिणी लावले. हा झोपला आणि मग मला वाटलं दोघं पण झोपले म्हणून मी मोबाईल काढून आणला. गाणी लावली होती त्यांनी झोपायलासाठी. आणि हा मागून आला आहे, म्हणजे हा झोपलाच नव्हता. आलं आहे आणि माझं पिल्लू माझं वाट बघते, कधी होईन ग. आणि आता कंटाळून गाड्या खेळायला लागले. दाखवतेच मी तुम्हाला, एंडला दाखवते. गाड्या खेळायला आल्या, त्याला पण झोपवते.
11:30 वाजलेत. ॲक्च्युली आता तो आजकाल माझ्याशिवाय झोपतच नाही असं झालं आहे, नाही तर मी लागतेच त्याला जवळ. आता भरपूर कळायला लागलं ॲक्च्युली. चला असो, भेटूया आपण अशाच ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नाही ब्लॉगमध्ये. टिल दॅन बाय. भाजीचा कचरा झाला, भाजी नेसत होते मी तर, आणि हे माझं पिल्लू, आणि ते वाजले 11:30.